जिल्हा पन्हाळा, तालुका कुशिरे पोहाळे येथे वर्षावास आणि आषाढी पौर्णिमेच्या निमित्त दीपोत्सव आणि मानवंदना देण्यात आली। युवा बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवत विविध कार्यक्रम आयोजन केले जातात। त्याचाच एक भाग म्हणून बुद्ध पौर्णिमा निमित्त बुद्धवंदना पंचशील त्रिशरण पठण करण्यात आले। रवींद्र हलसवडेकर यांनी बुद्धवंदना पुस्तक वाटप केले। अनेक वक्त्यांनी तथागत गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि लेणी विषयक सखोल माहिती देण्यात आली। आज पोहाळे लेणी तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आम्ही कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधव या ठिकाणी एकत्र येऊन वर्षावास आरंभाचा दिवस तसेच पौर्णिमेचा दिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात आम्ही या ठिकाणी साजरा केलेला आहे। तर या वर्षावासाची सुरुवात ही लेणीवरून होणं ही बौद्ध परंपरेमध्ये अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। कारण वर्षावासाच्या काळामध्ये बौद्ध भिक्खू हे ध्यान साधना धम्म अभ्यासासाठी या लेण्यांचा आसरा घेत होते आणि या ठिकाणी ज्या लेण्या आहेत ह्या लेण्या ह्या बौद्ध परंपरेची सगळ्यात मोठी विरासत आणि वारसा आहे आणि त्यामुळं प्रत्येक बौद्धाचं हे कर्तव्य आहे की अशा लेण्यांचं संवर्धन करणं, त्या ठिकाणी आपली वहिवाट करणं, त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांचा अभ्यास करणं ही काळाची गरज आहे। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वर्षभरापूर्वीचा सारीपाठ मांडला जात आहे। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ज्याप्रमाणे शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा केला होता, त्याचप्रमाणे आता अजित पवार यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हावर दावा केलाय। एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केली होती अगदी तशीच वक्तव्ये प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीबाबत करतायत। त्यामुळे आता या गोष्टीवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे। प्रफुल्ल पटेल हे भाजपकडून देण्यात येणाऱ्या स्क्रिप्टनुसार बोलत असल्याचाही आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आलाय। जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरचा आढावा घेतला जाईल आणि विरोधी पक्ष नेता याच्यावरती पण चर्चा केली जाणार आहे आणि या सगळ्या विषयाची चर्चा करून आमचे प्रभारी आज आता त्याच्याची चर्चा होणार आणि आजचा पण स्ट्रिंग पाहिली तर त्यांचा प्रस्ताव हायकमांडला पाठवला जातो। आज जो महाराष्ट्र की राजकीय परिस्थितियां बनी हुई है उसके आधार पर आज अपोजिशन में सबसे बड़ी पार्टी कांग्रेस ही पार्टी है और उसके आधार पर हम पूरे बहस कल की आज मीटिंग है उसमें चर्चा होगी और चर्चा के बाद उसका पूरा रिपोर्ट हाईकमान को भेजा जाएगा और वो निर्णय आज तक में आ जाएगा। नाम तो हमारे पास बहुत सारे हैं लेकिन नाम बहुत सारे हैं लेकिन हम उसका पूरा रिपोर्ट ही हम हाईकमान को भेजेंगे। हाईकमान का जो आदेश है देखो आपको एक बात तो सच देश की जनता के सामने जाना चाहिए। नरेंद्र मोदी और अमित शाह की ये स्क्रिप्ट जो है वो प्रफुल्ल पटेल पढ़ के बता रहे हैं और वो स्क्रिप्ट के आधार पर हर छोटे दलों को तोड़ने का और इनके जो उनको जो स्क्रिप्ट आती है वो पढ़ के बताने का काम प्रफुल्ल पटेल कर रहे हैं। और जो जैसे राष्ट्रवादी को तोड़ा, कल शिवसेना को पहले शिवसेना को तोड़ा, ऐसे ये राष्ट्रीय दलों को तोड़कर बीजेपी अपना घर सजाना चाहती है लेकिन जनता को ये जो मूर्ख समझ रहे ये सबसे बड़ी बीजेपी की गलती है। और महाराष्ट्र में इनको सबक बीजेपी को महाराष्ट्र की जनता सिखाएंगी इस तरह से विचारों के साथ खिलवाड़ करना। और आपको पता है कि 2 दिन पहले जो समृद्धि रास्ते पे जो दुर्घटना हुई जिसमें पूरे बस में बैठे हुए सब पैसेंजर जो विदर्भ से पुणे जा रहे थे और वहाँ पर हमारी बच्चियाँ बेटे जो कोई MBBS कोई इंजीनियर बनने के लिए जा रहे थे, अभी कॉलेजेस शुरू हो रही है,
उनका वहाँ पर पूरा बस में जल के मृत्यु हुआ, लेकिन उनकी लाशें पूरा एक साथ जलाई जा रही थी और एक तरफ राजभवन में घोषणाएं की जा रही थी। तो ये जो लोगों महाराष्ट्र जनता के आंखों के आंसू जो है वो बीजेपी को भारी पड़ने वाले हैं और ये महाराष्ट्र में इस तरह जनता में बहुत बड़ा बीजेपी में गुस्सा है। ते तुम्हाला सांगतो ते करावंच लागेल त्यांना. मी सांगितलं की प्रफुल्ल पटेल जे काही रोज बोलतात आहेत त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा स्पीच तयार करून देतात, त्याच पद्धतीने त्यांना बोलावं लागतं. आणि नाही बोललं कारण की एक तर सगळं फॉर्म्युला ठरलेलं आहे, एक तर तुम्हाला सत्तेत द्या नाही तर एक तर जेलमध्ये जा. हे कशासाठी गेलेत सगळे लोक त्याचं आलेखच पवार साहेबांनी परवा त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया कोणाकोणावर चाललेल्या आहेत हे त्यांनी वाचून दाखवलेलं आहे. आणि म्हणून अमित शहा आणि मोदीजी जे काही सांगतात ते त्या लोकांना ऐकावं लागणार आहे. त्याच्या पलीकडे यांना काही करता येणार नाही आणि हे महाराष्ट्राची जनता भलीभाती जाणते. धन्यवाद. अजित पवार यांच्यासहित राष्ट्रवादीतील अन्य 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या राजकीय घटनेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे. पण त्यासोबतच शिवसेनेच्या शिंदे गट आमदारांमध्ये देखील यामुळे खळबळ उडाली आहे. अजित पवारांना सरकारमध्ये त्यांनाही नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत होते. पण आता ही नाराजी उघडपणे प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रसार माध्यमांसमोर आपली भावना व्यक्त केली आहे. आता त्यांचे काय काय चमत्कार होतात हे काय आम्हाला काय तेव्हा माहिती नव्हतं. आम्ही सगळे प्रामाणिकपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं त्यांच्या समवेत आम्ही सगळे लोक आलो होतो आणि आम्ही आमची कामगिरी पार पाडली. त्यामुळे ते काम मागे राहिले किंवा काय हे आम्हाला काय माहिती नाही. आणि ठीक आहे, राजकारण आहे, काही असू शकतं नसू शकतं, परंतु त्यांनी काय सांगितलं म्हणजे काय तथ्य असू शकतं. पण त्यावेळेला त्यांना नाही जमलं ते आम्ही करून दाखवलं. आता एकंदरीत जे खातं वाटप होणं शिल्लक आहे आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, नाराज आहेत शिवसेनेचे आमदार आणि नेते. नाराज होऊन आता काय करणार? जी वस्तुस्थिती त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे, त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही. ठीक आहे, जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार, कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली. तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे. पाव भाकरीत खुश आहात का? पाव भाकरी आता सध्या तरी आहेत, काय काळजी करायचं कारण नाही. कारण तुम्ही त्यावरूनच नाराजी व्यक्त केली होती. अजितदादा अर्थमंत्री होते तेव्हा आम्हाला निधी मिळत नव्हता असं तुम्ही म्हणाल होता. तर आता तुमची तसं सूर आहे का त्यांना अर्थ खात्याचा वगैरे? आता असा प्रश्न आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जे काही निर्णय देशहितासाठी राज्यहितासाठी जे काही घेतलेले घेत आहेत त्यासाठी आम्हाला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे आणि ते आम्ही करतोय. त्यामुळे आता त्यांना कुठलं खातं द्यायचं आणि काय द्यायचं हे सेम डिसेम ठरवतील. कदाचित हे 8 दिवसातच व्हायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. सुनील प्रभूंनी आता याचिका दाखल केलेली आहे. आमदार अपात्रतेचा निर्णय जो आहे तो लवकरात ठीक आहे, त्यांनी जी काय दाखल केलेली याचिका आहे कधी करायची काय करायची ते अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरवतील. गोगावले साहेब 8 दिवसामध्ये तुम्हाला गुड न्यूज मिळेल असं वाटतंय का? तुम्ही मंत्रिमंडळात दिसणार का? गोगावले साहेब 8 दिवसात जो काही मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, गोगावले साहेब त्यामध्ये दिसतील काय? आता तरी दिसायला पाहिजे, कारण जो काय पहिल्या नंबरला होतो तो आता मी इथपर्यंत आलोय, परंतु यावेळेला ते होईल आणि काळजी करायचं काय कारण नाही. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ.
प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र संकुलाचे प्रमुख व शास्त्रज्ञ डॉक्टर भास्कर दवणे हे प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत असल्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर उद्धवराव भोसले यांच्या हस्ते डॉक्टर दवणे यांचा सपत्नीक सत्कार करून भावपूर्ण निरोप देण्यात आला। दवणे सर जवळपास 13 वर्ष विद्यापीठामध्ये त्यांनी सेवा दिली। रसायनशास्त्रातला एक तज्ज्ञ प्राध्यापक, विद्वान, आणि केवळ स्वतः विद्वान नव्हे तर आपल्या ज्ञानाचा समाजाला उपयोग कशा पद्धतीने होईल असा काम करणारा एक व्यक्ती। त्याचे 28 विद्यार्थी या ठिकाणी आज PhD झालेले आहेत। त्या 28 विद्यार्थ्यांनी दवणे सरांच्या नावानं विद्यापीठाला सुवर्णपदक त्या ठिकाणी एक प्रायोजित करावं। यातून विद्यार्थी आणि एक शिक्षक यांच्यामध्ये कसं नातं असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण दवणे सर आहे। त्याच्या विद्वत्तेसोबतच मला दुसरं मत त्याच्याबद्दल असं मांडावं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक प्रकारचा स्वाभिमान व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये निर्माण केला, असं एक स्वाभिमानी व्यक्तिमत्व हे दवणे सरांमध्ये मी पाहतो। आणखीन एक महत्त्वाचा पैलू जो दवणे सरांच्यामध्ये आहे तो म्हणजे हा की एक सामाजिक जाणीवा जपणारा हा माणूस आहे। म्हणजे ज्ञान मिळवल्यानंतर ते ज्ञानानं माणूस समृद्ध होतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ज्ञानाचा खऱ्या अर्थाचा काय होतो तर शिक्षणानं माणसाचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं, शिक्षणानं माणसाला ज्ञान प्राप्त होतं। याचसोबत शिक्षणानं माणसाचं व्यक्तीकडून समाजाकडे जे जायचं आहे ते नातं निश्चित होतं आणि असं नातं निश्चित करण्याची प्रक्रिया सामाजिक जाणीवा जपणारं हे व्यक्तिमत्व आहे। त्यांनी खूप विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं, खूप विद्यार्थ्यांना त्यांनी मदत त्या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे। यातून त्याची समाजाबद्दलचं जे उत्तरदायित्व आहे व्यक्तीचं एक शिक्षकाचं तर त्याचं निदर्शन मिळतं। म्हणजे एक चांगला शिक्षक म्हणून मी दवणे सरांच्याकडे पाहतो। शिक्षकाने कसं असावं याचं एक आदर्श उदाहरण हे दवणे सर आहे। माझे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर भास्कर दवणे सर यांच्या सेवा कृतीनिमित्त आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहोत। आम्ही सर्व 28 विद्यार्थी PhDचे आम्ही सर्वांनी म्हणून सरांच्या मार्गदर्शनाची उत्तराई होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून सरांच्या नावाने या विद्यापीठामध्ये रसायनशास्त्र संकुलामध्ये सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास सुवर्णपदक मिळावे या हेतूने आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मिळून 1,50,000 जमा केलेले आहेत। त्याच्या व्याजापोटी प्रत्येक वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्याला सुवर्णपदक मिळावं या हेतूने आणि सरांच्या इच्छेपुरती आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। सरांना खूप खूप पुढील आयुष्य सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्यदायी जावो ही अशी शुभेच्छा भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। माझे बाबा शेळ्या वळतात या गोष्टीचा मला काही कमीपणा वाटत नाही, पण जेव्हा दवणे सरांना ही गोष्ट कळली की एका शेळ्या चारणाऱ्याची मुलीने 10वीला 90% घेतले, तेव्हा त्यांना जेव्हा ही गोष्ट कळली ते स्वतः गावाकडे आले। त्यांनी माझ्या आईबाबांना सांगितलं की ही मुलगी गावाकडे राहून काही करू शकणार नाही। मग त्यांनी मला नांदेड इथे आणलं, स्वतःच्या घरी ठेवलं आणि स्वतःच्या मुलीसारखं 11वी 12वी पर्यंतचं त्यांनी माझं सर्व शिक्षण केले आणि आताही माझं शिक्षण चालू आहे आणि आताही मला त्यांचा तेवढाच हातभार आहे जेवढा पहिले होता आणि माझ्यासारख्या कित्येक लेकरांना त्यांनी मदत केली आणि ते करत आहेत आणि सर्वांची एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सामाजिक कार्याची पावती म्हणून मी आज तुम्हाला सांगू इच्छिते की दवणे सरांकडून मी एकच गोष्ट शिकली आहे की जीवन जगत असताना की मध्यम मार्ग कसा स्वीकारावा। अत्यंत प्रामाणिक आणि सगळ्यांशी आपुलकीने वागणारा माणूस म्हणजे प्राध्यापक डॉक्टर दवणे सर। खरं तर सोनाली कांबळेपासून डॉक्टर सोनाली कांबळे बनवण्याचं जे काम आहे ते दवणे सरांनी माझ्यासाठी केलेलं आहे। दवणे सरांनी मी एक अतिशय सामान्य विद्यार्थिनी होते BSc ला असताना, पण दवणे सरांनी मला सामान्य विद्यार्थिनीपासून एक संशोधक होण्याचा जो प्रवास आहे तो माझा त्यांनी घडवलेला आहे। संशोधक म्हणजे कोण असतो? संशोधक हा असतो की जो जगाच्या जगहितासाठी, लोकांच्या लोकहितासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करतो, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावतो की जो शोध समाजाच्या कामासाठी यावे म्हणून। आणि अशाच प्रकारचे भरपूर काही शोध मी दवणे सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहेत। अर्थातच गुरु जर चांगला असेल, आपला शिक्षक जर चांगला असेल, आपला जर मार्गदर्शक जर चांगला असेल तर आपण शिक्षण क्षेत्रामध्ये कितीही उंच जी आहे ती भरारी घेऊ शकतो।
आणि संशोधन क्षेत्रामध्ये जर सांगायचं राहिलं तर दवणे सर एक असे व्यक्तिमत्व आहेत की उच्च शिक्षित, उच्च संशोधक आणि त्यांच्या अंडर मी काम केल्यामुळेच संशोधनाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा मी एक उत्तुंग भरारी घेऊ शकले. आणि संशोधनाचं जर सांगायचं राहिलं तर आम्ही सरांनी TB असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, असे विविध जे काही जगामध्ये घडणारे रोग आहेत त्या रोगांवरती आम्ही अतिशय प्रभावशाली जे आहेत ते आम्ही औषधं शोधून काढलेले आहेत. आणि नक्कीच ह्या सर्वांसाठी जे आहेत ते दवणे सरांचा जो वाटा आहे तो खूप मोठा आहे आणि असे मार्गदर्शक सगळ्यांनाच लाभावेत. दवणे सर हे रसायनशास्त्र संकुलातील अत्यंत कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय शिक्षक होते, ज्यांनी आपल्या 34 वर्षाच्या सेवा कालामध्ये संशोधन आणि अध्ययन हे अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे. संशोधनामध्ये त्यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे, ज्यामुळे त्यांच्या नावावर आज 10 पेटंट आहेत. असे शिक्षक अलीकडच्या काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये दुर्मिळ होत चाललेले आहेत. परंतु एक चांगला शिक्षक आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे, याचं खरं म्हणजे विद्यापीठ प्रशासनाला अतीव दुःख आहे. त्यांच्या भविष्यकाळामध्ये सुद्धा विद्यापीठ त्यांची सेवा कशा पद्धतीनं विद्यापीठाला उपलब्ध होईल, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल याचा आम्ही विचार करतोय. निश्चितच सकारात्मक ते प्रतिसाद देतील आणि ग्रामीण भागातील विद्यापीठामध्ये शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा लाभ होईल अशी मी त्यांची अपेक्षा व्यक्त करतो. आणि सेवानिवृत्तीनंतरचे उर्वरित आयुष्य सुखी, समाधानी आणि आरोग्य त्यांना लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो. नवाब मलिक हे भाजपमध्ये जाण्याचा कोणता विचार करतील असं मला वाटत नाही. उद्या दुपारी 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक ठेवली आहे. मोठ्या संख्येत लोक शरद पवार यांच्या समोर आहेत हे समजेल. आमची पार्टी ही नॅशनल राष्ट्रवादी पार्टी आहे. आता जी झाली आहे ते नॅशनल पार्टी आहे. नॅशनल पार्टीने मला निलंबित केलं किंवा नाही केलं, मी शरद पवार यांच्या पक्षाचा प्रदेश अध्यक्षच आहे. महाराष्ट्रातली जनता, महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आज शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनासाठी उद्या मुंबईत येत आहेत आणि 1 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटरला चर्चगेटला ती बैठक आहे आणि त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल महाराष्ट्रातला उत्स्फूर्त पाठिंबा किती मोठ्या प्रमाणात पवार साहेबांच्या मागे आज उभा आहे. सर, काल जो पत्रकार परिषद घेतली तेव्हा नाव न घेता पवार साहेबांना म्हणण्यात आलं की काल एका व्यक्तीने म्हटलं की आम्ही लिगल बॅटल करणार नाही, परंतु आता कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना निलंबित करण्यात येते, त्यांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. आमची नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्रात अलीकडे नवीन झाली आहे ती नोशनल पार्टी आहे. नॅशनल पार्टीने मला निलंबित केलं काय, ठेवलं काय? मी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळं मी अशा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत काही प्रतिक्रिया देण्याची मला आवश्यकता नाही आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की ही गुरुदक्षिणा दिली आहे शरद पवार यांना सत्तेमध्ये जाऊन. काय दिली? गुरुदक्षिणा. कसली? शपथ घेऊन भाजपाबरोबर सत्तेत बसून गुरुदक्षिणा दिली आहे. आता असं आहे की केलेल्या कृतीचं समर्थन वेगळ्या प्रकारे करणं त्यांना गरजेचं आहे. त्यांनी ती करत राहावं. महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. शिंदे गट आता नाराज असल्याचं दिसून येतं की ज्या पद्धतीचं खाते वाटप होण्याची शक्यता आहे. मला माहिती अशी कळली की बरेच शिंदेचे आमदार आज नाराज आहेत आणि ज्यांच्यामुळं आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना आणि बाळासाहेबांची शिवसेना सोडली तीच कारणं परत आमच्या पुढ्यात आणून तुम्ही ठेवताय. याबद्दल प्रचंड असंतोष शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर गेलेल्या काही आमदारांचा आहे. काहींना एक्सपान्शन करायचं होतं, एक्सपान्शन होणार होतं, त्यांच्याच जिल्ह्यात अचानक ज्यांना विरोध केला तेच कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आणि त्यामुळं असंतोष हळूहळू येईल पुढं. आपल्या तुम्ही आमदारांच्या संपर्कात आहात का? कारण की जी चर्चा आहे अजित पवार म्हणतात की आमच्याकडे सगळे आमदार आहेत, 40 आमदारांच्या सह्या मिळाल्या असा दावा आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे. शरद पवार साहेब आमच्याच बरोबर आहेत आणि आम्ही
राष्ट्रवादीचेच आहोत असं सांगून लोकांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न जर होत असेल तर मला त्याबद्दल काही म्हणायचं नाही. शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस हा एक ठामपणाने साताऱ्याच्या दौऱ्यात त्यांनी स्वतः पवारसाहेबांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. ती महाराष्ट्राला कळलेली आहे आणि ती स्वयंस्पष्ट आहे. त्यामध्ये कोणताही ॲम्बिग्युटी न ठेवता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि थोड्याच दिवसात नाशिक जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, अहमदनगर जिल्ह्यात, सोलापूर जिल्ह्यात आणि काही इतर जिल्ह्यात पवारसाहेब स्वतः दौरा सुरू करणार आहेत. हा झंझावात महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यापासून सुरू होईल. बहुतेक आम्ही साहेबांची एक दिल्लीला वर्किंग कमिटीची मीटिंग साहेब बोलवण्याची शक्यता आहे 7-8 तारखेच्या 6-7-8च्या दरम्यान. आणि त्यानंतर महाराष्ट्रभर स्वतः पवारसाहेब फिरणार आहेत. आणि मला वाटतं की महाराष्ट्रात स्वतः ज्या ज्या ठिकाणी पवारसाहेबांच्याकडे बघून पवारसाहेबांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलेलं आहे तिथल्या मतदाराला त्यावेळी लक्षात येईल. पुणे जिल्ह्यात पवारसाहेब फिरणार आहेत त्यावेळी लक्षात येईल आणि तो दौरा आम्ही लवकरच जाहीर करणार आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून देशातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम केंद्रातील मोदी सरकार करीत असून यंत्रणांचा वापर करत विरोधी पक्षांना संपवण्याचे काम भाजप करते आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक सुसंस्कृत विचारधारा रुजली होती आणि त्या विचारधाराच्या आधारावरच आपलं महाराष्ट्राचं राजकारण चालू होतं. पण कालचा जो काही सत्ता संघर्षामधला किळसवाना प्रकार झाला तो बघितल्यानंतर या गोष्टी ठामपणे जाणवायला लागल्या की महाराष्ट्रातल्या राजकारणातली प्रस्थापितांनी जी काय विचारधारा आहे ती मोडून टाकलेली आहे, ती नामशेष झालेली आहे. मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे, ईडी आणि सीबीआयचा वापर करून बीजेपी केंद्र सरकार वेगळ्या पद्धतीनं नेते मंडळींच्यावर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहे, त्यांना सातत्यानं भीती दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि मग त्या दबावाला बळी पडून या इतर पक्षातली नेते मंडळी एकतर त्या बीजेपीमध्ये जातात किंवा त्यांचं सरकार स्थापन करायला मदत करतात. हे कुठंतरी थांबायला पाहिजे. 2 दिवसापूर्वी स्वतः प्रधानमंत्री मोदींनी स्टेटमेंट दिलं होतं की 70,000 कोटीचा घोटाळा एनसीपीच्या नावावर आहे, वेगवेगळे घोटाळे एनसीपीच्या नावावर आहेत. मग असं असताना एनसीपीतल्या प्रमुख नेत्यांना मंत्रिपदाची शपथ देणं हे योग्य आहे का, हे बीजेपीला शोभतंय का, असा प्रश्न आम्हाला प्रधानमंत्र्यांना या निमित्तानं विचारायचा आहे. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातली उंची घसरली हे मात्र नक्की. आणि त्याच्यामुळेच अत्यंत तळमळीचा जो कार्यकर्ता असेल, जो सुजाण नागरिक आहे, जो सुजाण मतदार आहे, तो अत्यंत अस्वस्थ झालेला आपल्याला 2 दिवसामध्ये दिसून येतोय. वेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतात. हे कुठंतरी थांबवणं हे आता मतदारांच्या हातात आहे. आणि मला खास करून सांगायचं आहे, ईडी सीबीआयला दबावाला बळी पडायची गरज नाही. जो प्रामाणिक आहे, मला इतर पक्षातल्या नेते मंडळींना सांगायचं आहे, आत्तापर्यंत तुम्ही छातीचा ढोल करून सांगत होता की आम्ही प्रामाणिक आहोत, आम्ही विकासाच्या मार्गावरचे शिलेदार आहोत, आणि मग तुमचा प्रामाणिकपणा गेला कुठं? जर प्रामाणिक असाल तर ईडी सीबीआयला घाबरायची गरज काय, त्याच्या दबावाला बळी पडायची गरज काय? आमचे मनीष सिसोदियांचं उदाहरण घ्या. गेले 6 महिन्यापासून ते ईडीच्या रडारवर आहेत, तरी सुद्धा ते कुठल्या दबावाला बळी पडले नाहीत. आपल्या मतावर ठाम आहेत, आपल्या कामावर ठाम आहेत. आमचे सत्येंद्र जैन 1 वर्षापासून तुरुंगामध्ये, तरी सुद्धा ते कुठल्याही दबावाला बळी पडले नाहीत. मग जर प्रामाणिक असेल तर ईडी सीबीआय काही करू शकत नाही. ही भूमिका तुम्हाला पटत जरी असली तर तुम्ही त्याच्यावर काम करत नाही आहे आणि तुम्ही बीजेपीच्या दबावाला बळी पडून ज्या पद्धतीची विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजली होती ती मोडायचं काम करतं. याचा मी जाहीर निषेध करतो आणि मतदारांना आव्हान करायचं आहे की असं सातत्यानं सत्तेसाठी खेळ करणाऱ्या नेत्यांना खुर्चीतनं उतरवायची वेळ आली आहे, त्या खुर्च्या नामशेष करण्याची वेळ आली आणि इथून पुढच्या काळामध्ये एकमेव असा पक्ष जर आपण म्हणू जो ईडी सीबीआयला बळी पडणार नाही, विचारधारेशी आपल्या प्रामाणिक राहील, तो म्हणजे आम आदमी पार्टी, आम आदमी पक्ष. आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण याचा गांभीर्याने विचार करावा ही विनंती. जय हिंद.